मालामाल होतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं। शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की या वर्षी देखील काय होणार आहे, ज्यांनी जर गडबड केली तर त्यांच्या काय होणार, तीन म्हणजे लवकर पेरणी होतील, मध्ये 7, 8, 9 ते मध्ये 15 पर्यंत काही जणांच्या पेरण्या होतील। त्याच्यानंतर काय होईल, 17, 18, 19 दरम्यान एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये काही जणांच्या होतील। त्याच्यानंतर 25 ते 30 मध्ये एक पाऊस येणार, मोसमी पाऊस त्याच्यामध्ये होतील, आणि याच्यातून जर काही उरले तर मग ते 7 जुलैच्या दरम्यान जाते। पण यावर्षी मात्र पेरणीचा खूप चांगला योग आहे, म्हणून अंदाज लक्षाचा। उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, 1, 2, 3च्या दरम्यान चांगला पूर्व मोसमी, खरं तर ते मोसमी पाऊसच असतो, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। म्हणून हे लक्षात यायचं चांगला पाऊस पडणार आहे। पण परिस्थिती अशी आहे की 7 जून नंतर जे पाऊस यायला ते पाठीमागून मोसमी पाऊस आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी, घाटमाता कोकण परिसरातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याची खास करून आनंदाची बातमी। यावर्षी लवकर पेरणीचे योग आहे। यावर्षी 7, 8 जून 10, 11, 12 दरम्यान राज्यात चांगला मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षाचा। पण हे मोसमी पाऊस येण्याच्या अगोदरच 31, 1, 2, 3, 4, 5, 6 जून पर्यंत दररोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल, आणि हे जे अंदाज दिलाय हे मी दिलाय आपले सोनाली बॉर्डर, म्हणजे इकडे आता हे जे नेपाळ आहे याच्या 1 किलोमीटरच्या बाजूला आपला भारत लागतो, आणि या ठिकाणी अंदाज दिलेला आहे, आणि या त्यानंतर परत एक अंदाज दिला जाईल। धन्यवाद।